तर राम राम मंडळी, तर स्वागत तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण लातूरमध्ये सेकंड टाईम लँड टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे आणि ती टुर्नामेंट आपण कशा प्रकारे ऑर्गनाईज केलेली आहे ती पूर्णपणे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आपल्याला गेल्या वेळेस भरपूर जणांचे रिव्ह्यूज वगैरे घ्यायचे राहिलेले होते, पण गेल्या वेळेस आपल्याला रिव्ह्यू घेणं झालं नव्हतं, कारण का आपला फर्स्ट टुर्नामेंट होती, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर काही मॅनेज वगैरे करायचं होतं, त्याच्यामुळे आपल्याला रिव्ह्यूज वगैरे घेणं झालं नाही. पण ह्यावेळेस आपण भरपूर जणांचे रिव्ह्यूज वगैरे प्रॉपररित्या घेतलेले आहेत. तरी हे रिव्ह्यूज आणि तुम्ही हा सेकंड लँड टुर्नामेंट आपण कसं ऑर्गनाईज केलं आहे ते पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. चॅनलवरती नवीन असाल चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, इथं बऱ्यापैकी जरा अरेंजमेंट करून ठेवलं असं, सोफा वगैरे लावून ठेवले आहेत. आता इथं आणखीन खुर्च्या वगैरे आणून ठेवायचे, खुर्च्या वगैरे आणून समोर तिथं बॅनर वगैरे लावायचं राहिलेलं आहे, तिथं बॅनर त्यांनी लावायचे आणि इथं पोरांना बसायला जागा, खुर्च्या वगैरे ठेवायचे. तर मित्रांनो, इथल्या थोडी बहुत तयारी झालेल्या आहेत. आता उद्या आणखीन खुर्च्या वगैरे अरेंज करायच्यात आपल्याला. आता रात्र झाली, खूप उशीर झालेले आहे. सगळ्यांनी जेवण वगैरे केलेलं आहे. आता जेवण वगैरे करता फर्स्ट क्लासपैकी. आणि उद्या सकाळपासून जे नियोजन आम्ही करणार आहोत ते सगळं अरेंजमेंट वगैरे ते सगळं दाखवतो तुम्हाला. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. काय मंगू भाऊ, का बघाला हा? हे आमची ओम डाऊन आहेत, ओळख राहू द्या. अर काळं पडला की रे हट मायला निघून नाही की बंद केले की तुषारनं लाईटी टॉर्च लावायची. चल की टॉर्च लावत बस झाली की बंद झाली की ते तिकडलं माहित नाही आपल्याला. बंद करून यायची का? बंद करून येतो थांब. लाईट एक राहिलेली आहे. नाही, हाय 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 इथं बटन झाले बंद. हे असा दिसला रात्रीच्या टाइमला. हे लाईट लावल्यावर तर लई भारी दिसते हॉल. सगळं झालेलं आहे आता मित्रांनो. एवढं सगळं फक्त फ्री फायरवाल्या कम्युनिटी म्हणजे जे ई स्पोर्ट खेळणारे पोरं आहेत त्यांच्यासाठी एवढी धावपळ चाललेली आहे. तर कृपया करून प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी जॉईन करा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला. व्हॉट्सअप ग्रुप मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्या ग्रुपवरती जॉईन व्हा. नेक्स्ट टुर्नामेंटचे अपडेट्स वगैरे तुम्हाला सगळे तिथं मिळत राहतील. कंटिन्यूअली रेग्युलरली अपडेट तुम्हाला मिळत जातील तिथं. तर कृपया करून ग्रुपला जॉईन करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेले आहेत. सकाळपासून कोणी जेवण केलेलं नाही. आता सगळ्याला भूका वगैरे लागलेले आहेत. आता सगळेजण जेवायला बसला सगळेजण जेवायला तिथून बसला. आणि घरी कोणी पण नसल्यानं आता हे घरून मी भाजी घेऊन आलो होतो पार्सल आणि चपात्या. आम्ही थोडं काजूची भाजीने 4-5 तंदूर पार्सल घेऊन आलो, कारण का 10-12 चपात्या आहेत आपल्याजवळ. सगळेजण आता फर्स्ट क्लासपैकी जेवण वगैरे करणार आहोत. उद्या सकाळचं सीन दाखवतो तुम्हाला कसं आहे काय नाही. मंगेश भाऊ जेवण करा थोडंसं. मंगेश भाऊनं एक बिर्याणी खाऊन आलीत मस्तपैकी. कुठल्या पार्टीचं खाऊन आले तीन काय नाही की. लातूरमध्ये इलेक्शन चालू आहेत सध्या, पार्टीचे भरपूर आमंत्रण आहेत भाऊला, मंगेश भाऊला. जेवण वगैरे झाले मंगेश भाऊचं. तर चला मित्रांनो, भेटूया आता उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सगळं आमचं आवरण वगैरे झालेलं आहे. आता चाललो आम्ही डायरेक्ट लँडच्या जागेवरती. जाऊन थोडे बहुत अरेंजमेंट करायचे आहेत, खुर्च्या वगैरे लावायचे राहिलेले आहेत. खुर्च्या वगैरे आपण ऑर्डर दिलेली आहे, खुर्च्या वगैरे येत असतील, नाही तर आम्हालाच घेऊन जायचे खुर्च्या वगैरे तिथे घेऊन जाऊन अरेंजमेंट करायचे. आणखीन 1-2 ते 3 घंट्यामध्ये पोरायला सुरू होतील. नंतर आमचे 1 वाजता त्यांचे मॅचेस वगैरे स्टार्ट होतील. मॅचेस वगैरे घेऊन त्यांचे पॉईंट्स वगैरे कॅल्क्युलेट करून त्यांना ट्रॉफी आणि बक्षीस वगैरे देणार आहोत. आणि पोरांची गेल्या वेळेस मला रिव्ह्यू घेणं झालं नव्हतं, यावेळेस चांगला प्रयत्न करतो की त्यांचे रिव्ह्यू घेऊ. त्यांचे रिव्ह्यू घेऊन सांगतो तुम्हाला कशा प्रकारे आम्ही लँड टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली होती आणि त्यांना कसा वाटला आमचा लँड टुर्नामेंटचा एक नवीन अनुभव. हे नवीन विद्यार्थ्यांना म्हणजे प्लेयर्सला विचारू आपण तिथं. न काय तर खुर्च्या घेऊन चालू आता आपल्या स्कॉर्पिओ मध्ये. आम्हाला दोघाला बसायला देखील जागा नाही. कसं असं कंजेस्टेड बसलो आम्ही. संकेत तोंडात समोर कॅमेरा चालले. आता चालायचं खुर्च्या वगैरे घेऊन. आता हे खुर्च्यासाठी लई फिरला बाबा ना, आम्हाला कुठं खुर्च्या भेटणार गेल ते. फायनली एका जागेवर भेटल्या. आता घेऊन चाललो आता खुर्च्या. कट्ट्या संकेत भाई हा ठोक ठोक हा ठोक. कोणी काय म्हणणार तुला, ठोकतो बिंदास ठोक बिंदास. ही आहे मित्रांनो आपल्या इथे स्पॉट आहे का, इथला हॉल आपण बुक केलेला आहे. ते सगळे इथे येऊन थांबलेत. 1-2 टीम बाहेर येऊन थांबलेत आणि आमचे कार्यकर्ते बी येऊन थांबलेले तिथं. अशा प्रकारे इथे सेटअप केला आम्ही. ही आहे द्रविड स्पोर्ट्सची ट्रॉफी. आणि इथं जे आहे लाईव्ह चालू आहे आपलं. लाईव्ह आपण इंस्टाला युट्यूबवरती लाईव्ह चालू आहे आपलं. लाईव्ह मध्ये हे व्हिडिओ पण चालू आहे. लाईव्हचे सेटअप म्हणून दाखवतो. सध्या इथे अशा टीम बसलेल्या आहेत तिथं. आणखी भरपूर काही टीम्स यायच्या राहिलेल्या आहेत. बाकी हे आमचं सेटअप दाखवतो इथं लाईव्हचं.
लाईव्हचं सेटअप बघा इथं केलेलं आहे. हे जरा थोडं कंजेस्टेड जागेमध्ये झालेलं आहे. इथं फॅन नाही काय नाही, अशाच प्रकारे इथं लाईव्ह करणार आहे मी इथून डायरेक्ट. 6च्या 6 टीमचे जेवढे मॅच 12 टीम्स जेवढे मॅचेस होणार आहेत तेवढे मॅचेस आपल्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह होणार आहेत पूर्णच्या पूर्ण. तुम्ही एकदा द्रविड स्पोर्ट्सवर जाऊन चेक करू शकता तिथं. सगळ्यांनी लक्ष द्या. स्लॉट लिस्ट सांगायला डबल. स्लॉट 1 फोनिक स्पोर्ट, स्लॉट 2 टीव्ही क्लिप्स, 3 टीएमएस, 4 MS24 स्पोर्ट, 5 RG स्पोर्ट, 6 टीम एपेक्स, 7 स्काय हंटर्स, 8 नाइक्सोक्रिया क्रू, 9 नॉकआउट स्पोर्ट, 10 X75 स्पोर्ट आणि 11 MS पाटील. सगळ्यांना स्लॉट प्रमाणे थांबावं. आपल्या 5 मिनिटात चालू होईल मॅच. तर पहिली मॅच जे होती जरा इंटरनेट कनेक्शन लूज असल्यामुळं आपला डिले झाला स्ट्रीमला. आता दुसरी मॅच स्टार्ट केली आहे. दुसरी मॅच आम्ही लाईव्ह केलेली आहे. हे बघू शकता इथे सेटअप वगैरे केलेला आहे. हे लाईव्ह कॅमेरा आणि इथं असे प्लेयर्स बसलेले आहेत. एक मॅच झालेली आहे प्लेयर्स सगळ्या. भुया मारलेला आहे. भुया यांचं स्क्वॉडचं नाव काय फिनिक्स स्पोर्ट. कसं वाटलं स्पोर्ट स्पोर्ट मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटलं आणि मॅनेजमेंट खूप छान आहे आणि आमचा सेकंड टाइम आहे. तर असंच पुढे पण होत राहू द्या. आणि chamada na cena, matada chamada na cena, matada chamada na cena, matada chamada na cena, matada. All the ladies hold up, hop in the ride, it's a brand new motor. Get on the fly, live la vida loca. My body fine, it's a Coca-Cola. Hold on, no one no sleep and I swear to total. Throwing it back when I press rewind. Losing her mind when she see that motion. Yeah, straight to the bag, getting racks in the morning. Star boy on the film named Marin. Feel like Brazil, had a man them ballin'. Shoot my shot, then I'm scoring. No one does it better. Body curving, how she swerving like a trap. IGL कोण आहे तुमच्या टीमचं? IGL टीमचं नाव काय? X75 टीम कसं वाटलं तुम्हाला द्रविड स्पोर्ट मध्ये येऊन? नंबर 1. कारण काय ह्यांची टीम जी आहे लेट आलती एकदम, म्हणजे सगळे एक मॅच झाल्यानंतर आलती, तरी दुसऱ्या मॅच मध्ये यांनी आल्या यांनी एक भुया मारलेले आहेत. तर भुया मारल्यानंतर कसं वाटलं पहिल्यांदा येऊन? एकदम आनंद वाटला. पहिल्यांदा कधी खेळावं का आमचे टुर्नामेंट्स वगैरे? नाही म्हणजे गेल्या वेळेस होते तिकडे होते म्हणले म्हणजे मामाच्या पोरानं, मग यावेळेस मी बी यायचं ठरवलं आणि आलं. द्रविड स्पोर्ट मध्ये असंच येत राहा, आमचे टुर्नामेंट्स वगैरे होत राहतात. आणि चांगला अनुभव कसा आहे तुमचा लँड टुर्नामेंट बद्दल? कारण का आपण लातूर मध्ये पहिल्यांदाच ऑर्गनाईज केले. लातूर मध्ये नाही, पूर्ण आपल्या मराठवाड्यामध्ये आपण पहिल्यांदाच ऑर्गनाईज केलेला आहे आपण. आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्रातून आपण 2 जण सिलेक्ट झालेलो होतो लँड टुर्नामेंट घेण्यासाठी. एक आहे मुंबईचा मुलगा होता आणि एक आहे मी, म्हणजे प्रतीक माळी स्वतः आपल्या लातूर मधून. मराठवाड्यामध्ये मी एकटाच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं द्रविड स्पोर्ट्स मध्ये येऊन? काय नाही, तुम्ही सांगा. खूप छान वाटलं, आनंदी वाटलं की तिथे आलो. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. तर आता आपल्या समोर आले टीम इक्लिप्स, यांनी आता बुया मारलेला आहे. यांच्या IGL कडून जाणून घेऊ कसा होता त्यांचा एक्सपिरियन्स, पहिला बुया मारलेला काय नाही ते कसं वाटलं? भुया पहिले 3 गेम मिस झाला. थोडस कसं ती बूस्ट भेटत नव्हता टीमला, त्यासाठी थोडं प्लेअर पोटेन्शियल आहे, सगळं कम्युनिकेशन आहे पण आहे, पण जरा माझ्या कॉलवर रिॲक्ट करत नव्हते. जरा एकदा चांगलं डोस दिलं की प्रत्येक IGLचं हेच पॉइंट असते की प्लेयर्स IGLचं ऐकत नाहीत. तर प्रत्येक IGL ला सांगतो आणि प्रत्येक प्लेयरला सांगतो की IGLचा कॉल ऐकत जावा, कारण का IGLचा कॉल सगळ्यात इम्पॉर्टंट असते टीम मध्ये, हे माझं म्हणणं आहे. या मॅचला एवढंच होतं की आम्हाला माहित होतं फुल फाईट म्हणजे आम्हाला हिटलं कोणच हारू शकत नाही. त्याच्यामुळे आमचं एवढंच होतं की चौघ सोबत राहून खेळायचं. समोर येईल त्याला हाण चलत होता पुढे आणि पुन्हा भुया काढला शेवटी. तुमचं कसं किती मॅच आहे? ही 4थी मॅच आहे. द्रविड स्पोर्ट्स महागलचा लाईन लालता तेव्हा टॉप 2 काढलं होतं. आता आलो, आता ट्रॉफी घेऊन जाणार. जर कुणाचा दम असेल ट्रॉफी अडवायचा तर अडवून दाखवा. भावाचा कॉन्फिडन्स लेवल आपल्याला पटलेला आहे.
भावाचा कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय आहे. बघू भाऊ आपला ट्रॉफी घेऊन जाते का नाही. भाऊ चोरून का ट्रॉफी घेऊन जायचा प्रयत्न करत आहे. मागालच्या वेळेस थोडं एक प्लेअर नव्हता आमचा माफिया, त्याच्यामुळे राहिलो होतं ट्रॉफी न्यायचं, पण यावेळेस आता आहे ना आलाय, ट्रॉफी घेऊन जाणार इथून. बेस्ट ऑफ लक. ट्रॉफी घेऊन जावा तुम्ही. चांगले प्लेअर, चांगला गेम खेळा आणि ट्रॉफी घेऊन जावा. बोलायचे नको आत्ताच कशाला. मॅच झाल्यानंतर 6च्या 6 मॅच झाल्यानंतर ट्रॉफी घेऊन जावा. जे जिंकेल त्याला ट्रॉफी मिळेल. टीमचं नाव काय तुमच्या? MS24 स्पोर्ट. MS24 स्पोर्ट आपल्या समोर आलेली आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपल्या दरवेळेस स्पोर्ट आणि लँड टुर्नामेंटचा रिव्ह्यू कशा प्रकारे आहे काय नाही ते. तर लँड टुर्नामेंट घेऊन तुम्हाला कसं वाटतं? एकदम खूप मजा येत आहे आणि एकदम गेमिंग वाईब येत आहे. गेमिंग वाईब येतं का? पहिल्यांदा आपल्या लातूर मध्ये फर्स्ट टाइम आपण ऑर्गनाईज केले, ह्याच्यामुळे काही युनिक काय वाटत आहे तुम्हाला? युनिक आधी असं कुठं झालं नाही इथं. तुम्ही फर्स्ट टाइम तिकडे तुम्ही लँड टुर्नामेंट घेऊन आला, त्याच्यामुळे एकदम भारी. असं जर आपल्या दरवेळेस स्पोर्ट सोबत तुम्ही जर जुळून राहाल तर भविष्यात आपल्याला मोठे मोठे इव्हेंट ऑर्गनाईज करायला मिळतील, मोठे मोठे लँड टुर्नामेंट ऑर्गनाईज करायला मिळतील. आम्ही भारतातलं सर्वात मोठं लँड टुर्नामेंट आपल्या लातूर नाही तर पुणे शहरामध्ये ऑर्गनाईज करायचं ठरवण्याचा प्लॅन केलेला आहे आम्ही. ते आम्ही कळू तुम्हाला. तर तुमच्या टीमचे नाव काय, ते प्लेयर्सचे नाव काय काय? ऋषिकेश, शुभम मुंडकर, शिवम सूर्यवंशी. म्हणजे फर्स्ट टाइम आहे, बेटर एक्सपिरियन्स. तुमचं फर्स्ट टाइम आहे का तर इथं लँड टुर्नामेंट खेळायचं? माझं फर्स्ट टाइम बेटर. ह्या भैयाचं आणि ह्या भैयाचं पण फर्स्ट टाइम आहे लँड टुर्नामेंट खेळायचा. जर फर्स्ट टाइम खेळायचा लँड टुर्नामेंटचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमच्या दोघांच्या मध्ये? चांगला आहे तर गेमिंग वाईब आहे फुलाची. कंबाईन करून बेटर आहे सर. नाही फर्स्ट टाइम आहे माझं पण. तर धन्यवाद MS24 स्पोर्ट्स चांगला रिव्ह्यू दिल्याबद्दल. भेटूया. तर मित्रांनो, द्रविड स्पोर्ट मध्ये तुम्हाला खेळून कसं वाटतंय? आपलं हे मॅनेजमेंट वगैरे कसं होतं? धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारे तुमचा सपोर्ट राहू द्या. रेग्युलरली सपोर्ट वगैरे करा. आमच्या द्रविड स्पोर्टच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लास्ट मॅच चालू आहे आता. लास्ट 6वी मॅच घेता येत आता. 6व्या लास्ट मॅच विनर वगैरे कोण आहे, फर्स्ट सेकंड थर्ड कोण आहे, त्याच्या टीमचे नाव वगैरे तुम्हाला सांगणार आहे. आता लास्ट मॅचची प्रिपरेशन चालू करत होत आहे. आता लास्ट मॅच स्टार्ट करत आहे आम्ही. तर मित्रांनो, आता बारी आहे टीम्स जिंकलेली अनाऊन्स करायची. फर्स्ट सेकंड थर्ड आता ते अनाऊन्स करणार आहे. बोलत आहे मी. टॉप 3 टीम आहे. टीम एस 97 पॉइंट्स घेऊन 6 मॅच मध्ये. टॉप 3 टीम टीम. एस पुढे या. टीम एस. त्याच्यासाठी सर आपलं टीम एस पुढे यायचं. फोटो काढून घे. IGL आहे का तुमचा? मग IGL कसं वाटतंय 3 नंबरची पोझिशन घेऊन तुम्हाला? थोडं झाल्या मिस्टेक 2 मॅच, पण आता आलोय. लास्टची मॅच चांगली गेली म्हणून टॉप 3 आलोय. होती एक टीम 15 पॉईंट पुढे. आम्हाला बी प्रेशर होता आमच्यावर, पण केलो लास्टची मॅच बुया आणि आलो. काय नाही नेक्स्ट टाइम तुम्ही फर्स्ट याचा प्रयत्न करा. चांगल्या प्रकारे फर्स्ट याचा प्रयत्न करा. असेच चांगलं खेळत राहा आणि द्रविड स्पोर्टला सपोर्ट करत राहा. तर मित्रांनो, हे थर्ड टीम आहे. एस ई स्पोर्ट्स 3 नंबरचा रँक घेऊन आलेली आहे. 97 पॉईंट घेऊन थर्ड प्लेस 97 पॉईंट घेऊन यांनी थर्ड प्लेस बजावलेला आहे. तर यांच्यासोबत आपण फोटो वगैरे घेणार आहोत. टीम पोलीस 101 पॉइंट सोबत 6 मॅच. कॉंग्रॅच्युलेशन भावांनो. पुन्हा एकदा इथं समोर आल्याबद्दल धन्यवाद. मला वाटत होतं तुम्ही ट्रॉफी जिंकून जाचाल, पण थोडक्यात यांच्या हातातून ट्रॉफी विकलेली आहे. नेक्स्ट टाइम यांनी ट्राय करतील की फर्स्ट पॉइंट घेऊन जावं आणि ही ट्रॉफी द्रविड स्पोर्टची ट्रॉफी यांनी घरी घेऊन जायचा प्रयत्न करतील. मग कसं वाटलं सेकंड पॉइंट घेऊन? सेकंड पॉईंट पण पुढच्या फर्स्ट होईल. यावेळेस सेकंड आला. एवढंच बोलायचं. नेक्स्ट टाइम फर्स्ट घेण्याचा प्रयत्न करतील फिनिक्स स्पोर्ट्स. धन्यवाद. द्रविड स्पोर्ट मध्ये लँड टुर्नामेंट येऊन खेळल्याबद्दल धन्यवाद. फर्स्ट टीम आहे 6 मॅच मध्ये 139 पॉइंट सोबत टीम इक्लिप्स. कॉंग्रॅच्युलेशन टीम इक्लिप्स. मित्रांनो, टुर्नामेंट आपलं सक्सेसफुली कम्प्लीट झालेलं आहे. आता चहा पित आहोत आम्ही सगळेजण. हे आमचे मॅनेजमेंट टीम, हे ओनर आहेत हॉलचे. हे ओनर आहेत. हे आपले LTE स्पोर्ट्सचे काय SB केतन आहे. ते त्यांचे टीममेट, आमचे डॉग, आमचे मंगू भाऊ, मॅनेजर भाऊ आहेत आमचे. ते मॅनेजर भाऊ कसं झालं? मॅनेजर भाऊ कसं झालं? टुर्नामेंट कशी झाली? काय सकाळपासून नाश्ताच खाऊ घालाय ना भाऊ ना. आता मॅनेजर म्हणावं लागते. एक चहा तर पाजलेले शेवटला चलते. हे मॅनेजर आमचे मंगू भाऊ, फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आमचे मंगू भाऊ.
हे तुषार भैया सगळे मॅनेज करणारे. अहो संकेत भैयाचा तर विषयच खोलाय हो, विषयच खोलाय संकेत भैयाचा. मोठे माणसं आहेत, जरा चेहरा दिसू द्या जरा, ते कप लालाय मध्ये. हा बा 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 बा, येवलेची नाही, येवलेचा चहा बी दाखवणे आपण. हे आपले मित्र आहेत हे दोन. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्लॉगच्या एंडिंगमध्ये. आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे, तर आम्ही डॉमिनोजचे पिझ्झा मागवले आहेत. तर पिझ्झा खाऊन गपचूप मला झोपी जाणार आहोत. तर ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आयजीएल फॉर आयजीएल फॉर अ रिझन भाई. आयजीएल फॉर अ रिझन. आयजीएल फॉर अ रिझन. टीम जिंदाबाद.